सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपनं महाविकास आघाडीचा धसका घेतला होता हे आता पुढे आलेल्या माहितीवरून स्पष्ट होत आहे। विधान परिषद निवडणुकीमध्ये इथं भाजपचे धैर्यशील कदम विजयी झालेत। त्यांनी महाविकास आघाडीच्या अभयसिंह जगतापांचा पराभव केला। इथं महायुतीकडे विजयासाठी आवश्यक असणारे संख्याबळ होतं, त्यातही भाजपकडे सर्वाधिक मतदान होतं। मात्र अशातही भाजपला आपले मित्रपक्ष आपला वचपा या निवडणुकीत काढू शकतात याची कुणकुण लागली। त्यामुळे भाजपनं सातारा सांगली विधान परिषद खिशात घालण्यासाठी एक शक्कल लढवली। ती शक्कल आता बाहेर पडलीये। भाजपनं नक्की कोणती शक्कल लढवली होती, नक्की काय नियोजन केलं होतं, आपल्या मतदारांसाठी त्यांनी काय सूचना दिल्या होत्या, या सगळ्यांबद्दल जाणून घेणार आहोत पुढच्या काही मिनिटांमध्ये। नमस्कार, मी शशिकांत हिवरकर आणि तुम्ही पाहताय कट टू कट। नुकत्याच राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या। या निवडणुकीमध्ये सातारा सांगलीमधून निवडून जाणाऱ्या जागेसाठी मोठी चुरस होती। खरं तर इथं महायुतीकडे आवश्यक असणारं संख्याबळ होतं, मात्र तरीही जयंत पाटलांसारखे कसलेले मुत्सद्दी या निवडणुकीत कंबर कसून उतरले होते। त्यांनी भाजपच्या नाकी फेस आणला होता। यातूनच भाजपनं आपल्या मतदारांना आपला उमेदवार निवडून आणावा यासाठी मतदान कसं करायचं या अनुषंगानं सक्त ताकीद दिली होती। आता ही माहिती बाहेर पडली आहे। या प्रकरणात नक्की काय घडलंय, भाजपनं आपल्या सदस्यांना काय सूचना दिल्या होत्या, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला अगोदर विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान कसं होतं हे जाणून घ्यावं लागेल। आपण एरवी जे मतदान करतो त्यात आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये खास करून जी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडणूक होते त्यात फरक असतो। या निवडणुकीत मतदाराला उमेदवाराला मतदान न करता पसंतीक्रम द्यायचा असतो। यासाठी प्रत्येक मतदाराला एक मतपत्रिका मिळते, ज्यावर निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांची नावं असतात। मतदान करताना आपल्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोर रकान्यात 1 हा आकडा लिहिणं बंधनकारक असतं। रिंगणात जेवढे उमेदवार आहेत त्या सर्वांना पसंतीक्रम देण्याचा अधिकार मतदाराला आहे। एकापेक्षा जास्त उमेदवाराला मत द्यायचं असल्यास आवडीनुसार 2, 3, 4 असे पसंतीक्रम लिहिता येतात। आता ईव्हीएम मध्ये मतदान करताना तुमची मतं बाद होण्याची शक्यता कमी असते, मात्र या पसंती क्रमाच्या मतदान करताना मतं बाद होण्याची शक्यता जास्त असते। इथं जर तुम्ही पहिल्या पसंतीचं मत न देता थेट दुसऱ्या पसंतीचं मतदान करायला सुरुवात केली तर तुमचं मत बाद होतं। एकापेक्षा जास्त उमेदवारांसमोर तुम्ही एकाच आकड्याचा पसंतीक्रम लिहिला तरीही तुमचं मत बाद होतं। आता यावरून बघूयात किंवा समजून घेऊयात सातारा सांगलीमध्ये नक्की काय होऊ शकत होतं आणि यासाठी भाजपकडून काय उपाय राबवले गेले। सांगली सातारा विधान परिषद मतदारसंघात एकूण 895 मतदार होते, पैकी 894 मतदारांनी इथं मतदान केलं होतं। त्यापैकी 885 मतं वैध होती तर 9 मतं वैध ठरलेली। विजयासाठीचा कोटा या जागेसाठी 443 मतांचा होता। महायुतीतील भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांना पहिल्या पसंतीची 593 मतं मिळाली। त्यांच्या विरोधातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अभयसिंह जगताप यांना 292 मतं मिळाली। सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत भाजपकडे 325, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 205, शिवसेना एकनाथ शिंदे गट 116, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे 120, काँग्रेसकडे 74 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे 1 मत होतं। स्थानिक आघाड्या आणि अपक्ष असं मिळून 54 संख्याबळ होतं। महायुतीकडं यातली 646 तर महाविकास आघाडीकडं 195 मतं होती। स्थानिक आघाड्या आणि अपक्ष 54 मतदारांपैकी बहुसंख्य हे महायुतीच्या गोटातले होते। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील मित्रपक्षांच्या मतदाराची बेरीज 321 होत होती। म्हणजे आकड्यांचा खेळ लक्षात घेता मित्रपक्षांनी जर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पहिल्या पसंतीचं मत दिलं असतं आणि घोडेबाजार होऊन भाजपच्याही काही मतदारांनी आपला पसंतीक्रम बदलला असता किंवा अभयसिंह जगताप यांना जर दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीची मतं ही पहिल्या क्रमांकाच्या मतापेक्षा जास्त पडली असती आणि भाजपचा उमेदवार अपेक्षित पहिल्या क्रमांकाच्या पसंतीचा कोटा पूर्ण करू शकला नसता तर इथं भाजपच्या उमेदवाराचा पराभव निश्चित होता आणि साताऱ्यात भाजपला आपल्या मित्र पक्षांकडून या गोष्टीचीच जास्त धाकधूक होती।
कारण भाजप आज कितीही गोड बोलली असली तरी साताऱ्यात शिंदे गट हा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जयकुमार गोरेंनी घातलेला राडा विसरलेला नाहीये. त्याचा वचपा काढण्यासाठी शिंदे गटानं जर आपला पसंतीक्रम फिरवून अभयसिंह जगताप यांच्या पारड्यात वजन टाकत त्यांना दुसरा पसंतीक्रम दिला असता आणि आवश्यक 443चा कोटा धैर्यशील कदमांनी पूर्ण केला नसता, तर धैर्यशील कदम यांच्या दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीक्रमाचा विचार आवश्यक कोट्यासाठी केला गेला असता आणि अभयसिंह यांचा विजय झाला असता. म्हणूनच हा संभाव्य धोका ओळखूनच धैर्यशील कदम यांना पहिल्या पसंतीचं मत द्यायचं, दुसऱ्या पसंतीचं मत तुम्ही मतपत्रिकेवर द्यायचंच नाही, अशी तंबी भाजपनं आपल्या मतदारांना दिली होती. भाजपचा निवडणूक गेम प्लॅन यशस्वीही ठरला. धैर्यशील कदम हे इथून विजयी ठरले. मात्र तरीही भाजपनं एवढं तगडं प्लॅनिंग करून देखील महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी महायुतीची जवळपास 100 मतं फोडून भाजपला मोठा झटका दिला असं म्हणता येईल. मात्र यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे महायुती महायुती म्हणून भाजपनं कितीही गळा काढला तरी आपल्याच मित्रपक्षांवर भाजपचा विश्वास नाहीये. त्यासाठीच त्यांनी या निवडणुकीत 2 नंबरच्या पसंती क्रमांकाचं मतदान द्यायचं नाही असे आदेश काढलेले. खरं तर भाजपनं आपल्या मित्रांवर अविश्वास ठेवण्याचं कारण स्वतः भाजपच आहे. यापूर्वी भाजपनं शिंदे सेनेला जिथे जिथे संधी मिळेल तिथं तिथं डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केलाय आणि कदाचित यामुळेच आपण केलेल्या गोष्टींचा वचपा आपला मित्र पक्ष काढू शकतो की काय याची भीती भाजपला सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीत वाटत होती. म्हणूनच त्यांनी आपल्या सर्व मतदारांना फक्त पहिल्या क्रमांकाच्या पसंतीचंच मतदान करायच्या अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या. आता ही गोष्ट बाहेर आली आहे. ही गोष्ट बाहेर आल्यावर वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र राजकारणात एखादी गोष्ट होऊन गेल्यानंतर त्यावर काथ्याकूट करण्यात फारसा अर्थ नसतो. या निवडणुकीत शिंदे गट भाजपवर नाराज असून देखील फार काही नुकसान भाजपला पोहोचू शकलेलं नाहीये. तिथंच या निवडणुकीत महाविकास आघाडीचं कौतुक करावं तितकं कमी म्हणावं लागेल, कारण महायुती आणि भाजपनं त्यातही खासकुमार करून जयकुमार गोरेंनी इतकी स्ट्रिक्ट फिल्डिंग लावून देखील महाविकास आघाडीनं महायुतीच्या अखत्यारीतली जवळपास 100 मतं फोडून दाखवली. या विधान परिषद निवडणुकीत 100 हा आकडा खूप काही बोलून जातो. जिथं एखादा एक्स्ट्रा पसंतीचा क्रम एखाद्याचं राजकीय भविष्य ठरवू शकतो, तिथं 100 मतं फोडून दाखवणं ही चेष्टा नाहीये. खरं तर ही 100 फुटलेली मतं जयकुमार गोरेंना दाखवून देतात, दरवेळी तुम्ही म्हणाल तसे, तुम्ही कराल तेच, तुम्हाला हवं तसंच या गोष्टी राजकारणात चालत नाही. राजकारणात गिव्ह अँड टेकचा साधा फॉर्म्युला चालतो. आता जयकुमार गोरे या सगळ्यांवरून काय धडा घेतात हे बघणं उत्सुकतेचं असेल. तुर्तास तरी सातारा सांगली आणि सोलापूर विधान परिषदेची जागा आपल्या मर्जीतल्या उमेदवारांना तिकीट मिळवून देऊन त्यांना निवडून आणून जयकुमार गोरे हे सध्या तरी आनंदाच्या भरात आहेत. सध्या इथेच थांबूयात. मात्र या सगळ्या घटनाक्रमावर तुमची मतं काय आहेत? भाजपकडून विधान परिषदेत दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला फायदा मिळू नये यासाठी एकच पसंतीक्रम मतपत्रिकेवर नोंदवायचा याचे काढलेले सक्त आदेश, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं याबद्दल काय आहेत मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.